एके रात्री समुद्राच्या लाटा जोरजोरात उसळत होत्या. एक छोटीशी लाकडीची नाव त्याच लाटांमध्ये खूप जोराजोरात हालत होती. राघव जसं तसं त्या नावीला सांभाळायचा प्रयत्न करत होता. पावसाने त्याचे पूर्ण कपडे भिजलेले होते आणि तो खूप जास्त दमलेला सुद्धा दिसत होता. जोरदार वाऱ्यामध्ये तो त्या शेलला जोरदार घट्ट पकडतो, ज्याने नाव पलटू नये. पण वादळ अजून पण थांबण्याचं नाव घेत नव्हता. अरे देवा, मला वाचव. हे वादळ मला मारून टाकेल. माझी होडी तुटणार आहे. तेव्हा अचानक एक मोठी लाट त्या नावीला टकरावते आणि नावीच्या आत पाणी भरायला लागतं आणि ती हळूहळू समुद्रामध्ये बुडायला लागते. राघव सेलवर आपली पकड सोडतो आणि खोल समुद्रामध्ये बुडायला लागतो. कोणी आहे? वाचवा, मला पोहणं, माझी मदत करा. काही क्षणांमध्ये तो समुद्राच्या खोलामध्ये समावतो. 3 दिवसांनंतर सूर्याचा प्रकाश जोरदार चमकत होता आणि मौसम आता शांत दिसत होता. एका दूरच्या द्वीपवर राघव बेशुद्ध आणि पूर्ण ओला पडलेला होता. छोटू, एक 10 वर्षाचा आदिवासी मुलगा पळत पळत त्याच्या जवळ येतो आणि तो बघतो की राघव जिवंत आहे पण की नाही. जेव्हा छोटूला समजतं की राघव तर जिवंत आहे, तर तो दुसऱ्या लोकांना जोरात जोरात बोलवतो. बाबा, बाबा, लवकर या. हे बघा, समुद्रातून कोणतर वाहून आला आहे. भीम, जो आदिवासींचा मुखिया होता, तो झाडांमधून बाहेर पडतो आणि राघवला बघायला लागतो. तो राघवच्या जवळ येतो आणि त्याचा हात पकडून बघायला लागतो. हा जिवंत आहे छोटू. हा आपल्यासारखं नाही दिसत. हा बाहेरच्या दुनियेचा माणूस वाटत आहे. वादळ याला इकडे सोडून गेला आहे. बाबा, ह्याचे कपडे किती विचित्र आहेत. काय हा आपल्याला त्रास देणार आहे? नाही, हा आता खूप दुर्बळ आहे. आपण आदिवासी आहोत. आपण कोणाला असं मेलेलं नाही सोडू शकत. याला आपल्या गावात घेऊन जाऊयात. भीम राघवला आपल्या खांद्यांवर उचलतो आणि द्वीपवर बसलेल्या आपल्या गावाकडे चालायला लागतो. छोटू पण त्यांच्या माग माग चालायला लागतो. 1 आठवडा निघून जातो. राघव माती आणि बांबूची बनलेली एका आदिवासींच्या झोपडीमध्ये आराम करत होता. सोमा तिथे त्याची काळजी घेत होती आणि त्याचा इलाज सुद्धा करत होती. राघव हळूहळू आपले डोळे उघडतो. त्याची धुंदली नजर हळूहळू स्पष्ट व्हायला लागते. सोमाला विचित्र कपड्यांमध्ये बघून तो अचानक उठायला लागतो, पण कमजोरीच्यामुळे तो पुन्हा खाली पडतो. सोमा त्याला हात देते आणि हळू त्याला उठण्यामध्ये मदत करते. आराम कर, तू आता सुरक्षित आहेस. तुझ्या शरीरामध्ये अजून सुद्धा अशक्तपणा आहे. मी कुठे आहे? तुम्ही कोण आहात? माझी होडी कुठे आहे? मला माझ्या गावात जायचं आहे. तेव्हा भीम ताज्या जंगली फळांची टोकरी घेऊन झोपडीमध्ये येतो. भीम फळांना कोपऱ्यामध्ये ठेवतो आणि राघवकडे जातो. हे आमचं घर आहे. तुझी होडी तुटून गेली, पण तू स्वतः वाचून गेलास. हे जडीबुटीचा रस पिऊन घे. सोमा राघवला हिरव्या रसचा एक कटोरा देते. राघव काही क्षणांसाठी बघत असतो, पण रसची वास त्याला चांगली वाटते. राघव हळूहळू तो रस पितो. त्याचा स्वाद त्याला चांगला वाटायला लागतो. हे काय आहे? हे तर खूप स्वादिष्ट आहे आणि माझं दुखणं कमी होत आहे. हे जंगलातल्या जडीबुटी आणि जंगलातलं मध आहे. आमचं जंगलच आमची सगळ्यात मोठी औषधी आहे. राघव एकटक त्या आदिवासी लोकांना बघतो आणि तो समजतो की तो सुरक्षित आहे. तो पुन्हा आपल्या हतरुणामध्ये आरामात झोपतो. आणखीन काही आठवडे निघून जातात. राघव आता पूर्णपणाने ठीक झाला आहे. तो भीम आणि छोटू बरोबर जंगलामध्ये चालत होते. तिघेजण एका विचित्र झाडाकडे येऊन उभे राहतात, ज्यामध्ये निळ्या रंगाचे रताळे असतात. भीम झाडाला काही नुकसान न पोचवता त्यांना आरामात तोडतो आणि छोटू त्यांना एक एक करून एकत्रित करतो. तुम्ही भाज्यांना एवढ्या आरामात का कापत आहेत? माझ्या गावात तर लोक फावड्याने सरळ झाडालाच उखडून टाकतात. राघव, धरती आपली आई आहे.
जर आपण जमिनीला त्रास देत बसू तर मग हे पुढच्या वेळी आपल्याला धान्य नाही देणार. आम्ही फक्त तेवढंच घेतो जेवढी गरजेचं आहे. हे बघा राघव दादा, हे रताळ आहे. याला आगीमध्ये शिजवल्यानंतर हे गोड गोड लागतं आणि हे खूप ताकद देतं. राघव एक रताळ घेतो आणि त्याची वास घेतो. त्याची वास त्याला गोड वाटते. तो मागं वळून बघतो तर जंगलामध्ये आजूबाजूला खूप वेगवेगळी झाडं दिसतात. आम्ही शहरात एवढी खाद्य आणि औषधी टाकतो तरी पण आमच्या जेवणात एवढा सुगंध नसतो. तुमचं जंगल तर खजिना आहे. जंगल तेव्हा खजिना बनतं जेव्हा तुम्ही लोभीपणा सोडून देता. चला आज तुला जंगलचं जेवण बनवणं शिकवूयात. ते तिघे जण पुढे वाढतात आणि आपल्या टोकरीमध्ये खूप वेगवेगळी फळं आणि भाज्या एकत्रित करतात. रात्री सोमा गावाच्या मधोमधी एका उघडलेल्या जागी जेवण बनवण्याची वाट बघते. सोमा तोडलेल्या निळ्या रंगाच्या भाज्यांना पाण्यामध्ये धुते आणि त्यांचे तुकडे करते आणि मग त्यांना बारीक कापायला लागते. ती तेल न घालता त्या भाज्यांना जंगलातले जंगली मसाले आणि लाल रंगाचा रस मिसळते. राघव हे सगळं बघत असतो. सोमाजी, तुम्ही तेलाशिवाय जेवण बनवत आहात? आमच्या इथे तर तेलाशिवाय काही होतच नाही. तेलाची काय गरज आहे? जेव्हा आपण त्याला हिरव्या बांबूंमध्ये ठेवून आगीवर ठेवू तर बासचं पाणी त्याला स्वाद देतं. सोमा मसाले लागलेल्या भाजींना त्या बांबूमध्ये भरते. ती त्याचं तोंड पाण्यानं भरते आणि ढाकून त्याला जळणाऱ्या कोळशांवर ठेवते. काही क्षणांमधून त्याच्यामधून गोड गोड वास यायला लागते. वास यायला लागली राघव दादा, आता तर आपले बोट चाकत राहशील. सोमा एका कपड्याने त्या बांबूला आरामात उचलते आणि चाकूने त्याला उघडते. मग ती ते शिजलेलं जेवण एका पानावर ठेवते. राघव मोठा घास घेतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद पसरतो. हे तर खूपच अप्रतिम आहे. मी कधी आपल्या आयुष्यात अशी चव कधीच नाही चाखली. हे प्रकृतीचं आपलं चव आहे राघव. राघव जेवणाला बघतो. त्याच्या मनामध्ये एक नवीन विचार जन्म घ्यायला लागतो. हा प्रवास लांब होता आणि मग त्या दिवसांपासून 5 वर्षांनंतर एका द्वीप जवळच एक बांबू आणि मातीच्या भिंतीने तयार केलेलं एक ढाबा उभा राहतो. ती जागा शांत आणि वारेदार वाटत होती. ढाब्याच्या दरवाज्यावर पानांनी बनलेला एक बोर्ड सुद्धा आहे. ह्या ढाब्याला राघवच चालवत होता. आता त्याचं वय थोडं जास्त वाटत होतं आणि जंगली भाज्या आणि फळांनी तो गावासाठी जेवण बनवत होता. छोटू, टेबल नंबर 3 वर थोडं अजून जंगलाचं मध, बांबूचं कांदा सलाड घेऊन जा. लवकर कर. आलो राघव दादा. सगळेजण तुझ्या बनवलेल्या फळांचं रस पिऊन दिवाने झाले आहेत. छोटू आता मोठा दिसत आहे आणि राघवच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत होता. लोक ढाब्यामध्ये बसून स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेत होते. तेव्हा तिथे भीम सुद्धा येतो. राघव, तू तर आमच्या जुन्या पद्धतीला एक नवीन रूप दिलंस. आम्ही कधी विचार केले नव्हतं की असं कधी होऊ शकतं. भीमजी, ही सगळी तुमचीच कृपा आहे. ह्या जंगलेने मला एक नवीन जीवन दिलं आहे. हा ढाबा जमिनीच्या माईला एक छोटूसा धन्यवाद आहे. माहोल शांत होता. प्राकृतिक जेवणाची वास आणि लोकांच्या आनंदाने भरलेला माहोल. राघव, भीम आणि छोटू ह्याच आनंदाने एका दुसऱ्याला बघतात. आणि मग एक दिवस द्वीपच्या किनाऱ्यावर एक मोटर बोट येते. कबीर, एक समजदार दिसणारा तरुण मुलगा, बोटवरून खाली उतरतो. त्याच्या मागं एक कॅमेरामॅन सुद्धा उतरतो. कबीर हसत हसत आजूबाजूला बघतो आणि मग कॅमेऱ्याच्या समोर रिपोर्टिंग सुरू करतो. मित्रांनो, 5 वर्षांपूर्वी एक कोळी वादळात गायब होऊन गेला होता. सगळ्यांना वाटत होतं की तो मरून गेला असेल. पण काही दिवसांपूर्वीच एका समुद्री जहाजने या न माहिती असणाऱ्या द्वीपवर एक ढाबा पाहिला. काय राघव जिवंत आहे? चला बघूयात. कबीर आणि कॅमेरामॅन ढाब्याकडे चालायला लागतात. पण रस्त्यामध्ये त्यांना छोटू दिसतो. कबीर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायला लागतो. तुम्ही ह्याच द्वीपावरून आहात का? इकडे कोणी राघव नावाचा माणूस राहतो जो शहरातला होता.
तुम्ही लोक कोण आहात आणि हे विचित्र काळीशी वस्तू काय आहे? आम्ही बाहेरच्या लोकांशी बोलत नाही हा. घाबरू नका, आम्ही तुमचे दुश्मन नाही आहोत. आम्हाला फक्त राघवशी भेटायचं आहे. छोटी काही क्षणांसाठी हिचकिचतो, पण त्याला कबीर खरा माणूस वाटतो. तो त्यांना ढाब्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. काही क्षणांनंतर छोटू कबीर आणि कॅमेरामॅनला ढाब्याकडे घेऊन येतो. कबीर राघवला जिवंत बघून हैराण होऊन जातो. तुम्ही खरंच राघव आहात? तुम्ही जिवंत आहात? तुमच्या गावकऱ्यांनी तर तुम्हाला मेलेलं समजलं आहे. हो, मीच राघव आहे, पण मी या जंगलाचा आता एक भाग आहे. या, तुम्ही एवढा लांबून आलेले आहात, पहिले काही खाऊन घ्या. राघव त्यांना टेबलवर बसवतो आणि जंगली भाजी आणि फळांनी बनलेलं जेवण त्याला देतो. कॅमेरामॅन सगळं काही रेकॉर्ड करतो. हे काय आहे राघव साहेब? तुम्ही पहिले घास तर खाऊन पहा, मग स्वतः निर्णय घ्या की कसं लागलं. कबीर थोडस घाबरतो आणि मग एक घास घेतो आणि त्याला ते ताबडतोब आवडतं. ओ माय गॉड, हे स्वाद तर खरंच अप्रतिम आहे. याच्यात तर एक वेगळा ताजेपणा आहे. राघव किचनच्या दरवाजाच्या जवळ उभे राहिलेल्या भीम आणि सोमाला बघतो. तिघे एका दुसऱ्याला बघून हसायला लागतात. तिथे राहत राहत राघव कबीर आणि कॅमेरामॅनला हिरवगार जंगल दाखवतो. तो त्याला प्रकृतीची सुंदरता आणि जंगली फळं दाखवतो. राघव त्याला नवीन लावलेले झाडं आणि मोठी मोठी झाडे सुद्धा दाखवतो. कॅमेरामॅन सगळं काही आपल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत असतो. राघवजी, तुमचं जेवण तर कमालच होतं, पण जंगलातलं रोज फळ तोडून जंगल संपून नाही जाणार. हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे कबीर. आम्ही जंगलातून जे काही घेतो त्याचं परतफेड जास्त करतो. कबीर राघवची सादगी आणि प्रकृतीवर त्याचं प्रेम बघून खूप हसायला लागतो. तो कॅमेरेकडे बोलायला सुरुवात करतो. मित्रांनो, ही अप्रतिम शिकवण आहे. जिथं शहरात लोक जंगलांना कापत आहेत, तिकडे हे आदिवासी समुदाय आणि राघव मिळून प्रकृतीला अजून जास्त जिवंत बनवत आहेत. कॅमेरामॅन जंगलाचा पूर्ण चक्कर लावतो आणि वेगवेगळ्याची भाजी, फळं आणि सगळ्यांना रेकॉर्ड करतो. आणि काही दिवस तिथे राहिल्यानंतर कबीर आदिवासी ढाब्याच्या समोर उभा राहतो. तर मित्रांनो, ही होती गोष्ट आदिवासी ढाब्याची. ही फक्त ढाब्याची गोष्ट नाही आहे, ही एक शिकवण आहे की आपण कसं प्रकृतीला जास्त नुकसान न देता एक चांगलं आयुष्य जगू शकतो. राघव आता शहरात परत नाही येणार आहे, कारण त्यांना आपलं खरं कुटुंब आणि आराम इकडे मिळालेला आहे. कबीर राघवकडे वळतो. तुमचा खूप खूप आभार राघवजी, आम्हाला हा रस्ता दाखवण्यासाठी. तुमचा पण आभार. फक्त दुनियेला सांगा की जंगलाला वाचवून ठेवा, मग जंगल आपल्याला कधीच भुकेलं नाही ठेवणार. कबीर त्याला बघून होकार देतो. त्यानंतर कॅमेरामॅन रेकॉर्डिंग बंद करतो आणि कबीर आणि कॅमेरामॅन आपल्या बोटवर बसून तिथून निघून जातात. राघव आदिवासी समुदाय बरोबर तिथेच त्याच द्वीपवर राहायला लागतो आणि आपलं मातीने जुडलेलं आदिवासी ढाबा चालवायला सुरू ठेवतो. आणि ही गोष्ट इथेच संपते.